सर्वांना सप्रेम जय भीम। आज राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं, त्यामागचं कारण होतं प्रबुद्ध भारतची एक बातमी। ती बातमी काय होती तर 22 एप्रिलच्या रात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी। 23 एप्रिल रोजी प्रबुद्ध भारतने ती बातमी प्रसिद्ध केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। एक बातमी आली आणि सत्तेच्या गाभाऱ्यात अस्वस्थता पसरली। कारण बातमीत प्रश्न होते, संशय होता आणि संशयाची उत्तरे सत्तेकडे नव्हती। विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि फडणवीस यांना उद्धव ठाकरे विधान परिषदमध्ये पाहिजेत। एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ही भेट होती का, अशी चर्चा आता होत आहे। आणि ज्या प्रकारे फडणवीस यांनी प्रबुद्ध भारतच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आणि त्यातून प्रबुद्ध भारतनं त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला असंच दिसतंय। या बातमीवर माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले, त्यांनी सरळ खंडन केले नाही, मौन ठेवले। राजकारणात मौन अनेकदा शब्दांपेक्षा जास्तच बोलतं। ते मौन अनेक गोष्टी सूचित करून गेले, त्यामुळे या भेटीच्या चर्चेला अधिकच धार मिळाली। आज खरी गंमत यानंतर सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्तावर आक्रमक प्रतिक्रिया दिली। आम्हाला भेटायचं असतं तर आम्ही उघडपणे भेटलो असतो, असे सांगत त्यांनी बातमीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पण हा बचाव करताना विसर पडला की याच राजकारणाच्या पडद्यामागील भेटी, गुप्त राजकीय समीकरणे, मध्यरात्रीची राजकीय डाव हे नवीन नाहीत। महाराष्ट्राने ते अनेकदा पाहिले आहेत। अमृता फडणवीस यांनी याआधी केलेले खुलासे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत। एकनाथ शिंदे यांच्या हुडीचा संदर्भ, लपून झालेल्या भेटींचे उल्लेख या गोष्टींनी अनेक प्रश्न निर्माण केले होते। मग आज अचानक पारदर्शकतेचा आव आणून संताप व्यक्त करण्याचे कारण काय? जर बातमी चुकीची असेल तर तथ्यांसह उत्तर द्या, पण थेट माध्यमालाच नोटीस देण्याची भाषा का? इथेच प्रश्न निर्माण होतो। नोटीस बातमीला आहे की सत्य शोधनाला? प्रबुद्ध भारतने ही बातमी राजकीय सुडातून दिली नाही, ती सार्वजनिक चर्चेचा विषय म्हणून मांडली। सत्ता, विरोधक आणि गुप्त राजकीय घडामोडी यावर प्रश्न विचारणे हे माध्यमाचे कर्तव्य आहे, तो गुन्हा नाही। उलट लोकशाहीत प्रश्न विचारणे बंद झाले तर लोकशाहीचा श्वास बंद होईल। आज प्रबुद्ध भारतला नोटीसची धमकी दिली जाते, उद्या एखाद्या पत्रकाराला दाबण्याचा प्रयत्न सुद्धा होईल, परवा जनतेच्या प्रश्नांनाच देशविरोधी ठरवले जाईल। हीच पद्धत असते, सुरुवात नेहमी प्रश्न विचारणाऱ्यांपासून होते। आश्चर्य याचं वाटतं की सभागृहात उभं राहून सत्याचे दावे करणारे मुख्यमंत्री माध्यमांच्या एका वृत्तामुळे एवढे अस्वस्थ का झाले? जर काही घडलंच नाही तर एवढा राग कशासाठी? लोकशाहीत टीकेला उत्तर तर्काने दिले जाते, नोटीसने नाही। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या वेळी राज्याने काय पाहिले होते ते लोक विसरले नाहीत। त्यावेळीही सरकारकडून दिशाभूल करणारे दावे आणि सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला, पण आवाज उठले आणि प्रश्न जिवंत राहिले। त्यामुळे आज जेव्हा या सत्ताधाऱ्यांकडून प्रामाणिकपणे धडे दिले जातात तेव्हा जनतेला विस्मरण होत नाही। संविधानिक पदावर बसून वारंवार विरोधाभासी भूमिका घेणारे, सभागृहात वेगळी भाषा आणि बाहेरील वेगळी भूमिका घेणारे सत्ताधारी आता पत्रकारितेलाच शिकवण देत आहेत आणि हे हास्यास्पद आहे। प्रबुद्ध भारत कोणतं कॉर्पोरेट माध्यम नाही, सत्तेच्या दारात उभं राहून मान डोलावणारं व्यासपीठ नाही, हे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणारं माध्यम आहे। संघर्षातून जन्मलेले, अन्यायाविरुद्ध उभं राहिलेले आणि प्रश्न विचारणाऱ्यांचं धाडस असणारे हे माध्यम आहे। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला। त्या मंत्रात प्रश्न विचारण्याची ताकद आहे, अन्यायाला प्रतिकार आहे, सत्तेला आरसा दाखवण्याची हिंमत आहे आणि प्रबुद्ध भारत त्याच परंपरेत उभा आहे। म्हणून नोटीसची धमकी देऊन हा आवाज दाबला जाईल अशी अपेक्षा कोणी ठेवत असेल तर ती साफ चूक आहे। इतिहास सांगतो, सत्ताधारी नेहमी प्रश्न विचारणाऱ्यांवर रागवतात, कारण प्रश्न हे सत्तेचे सर्वात मोठे अस्वस्थ करणारे शस्त्र असते। पत्रकारितेचे काम स्तुतिगान नाही, पत्रकारितेचे काम जनतेच्या वतीने सत्तेला जाब विचारणं आहे। मुख्यमंत्री असोत, विरोधी पक्षनेते असोत, न्याय व्यवस्था असो किंवा पोलीस यंत्रणा असो, प्रश्न सर्वांना विचारले जातात। हेच लोकशाहीचे आरोग्य आहे आणि ते टिकलं पाहिजे। आज नोटीसची भाषा वापरली जाते, उद्या दबावाचे फोन येतील, परवा बदनामीच्या मोहिमा उभ्या केल्या जातील, पण या सगळ्या पद्धती जुन्याच आहेत आणि त्या प्रत्येक वेळी यशस्वी होतील असे नाही, त्या अनेक वेळा अपयशी सुद्धा ठरलेल्या आहेत। कारण विचार दाबता येत नाही। प्रबुद्ध भारतला घाबरवण्याचा प्रयत्न म्हणजे विचारांना घाबरणं, आणि विचारांना घाबरणारी सत्ता कितीही बलवान वाटली तरी आतून खरोखरच ती कमकुवत असते। आज प्रश्न हा उद्धव ठाकरे भेटले की नाही इतकाच नाही, प्रश्न हा आहे की एक बातमी प्रसिद्ध होताच सत्तेला एवढी चिड का आली, नोटीसची भाषा का आली? सत्यावर विश्वास असेल तर संवाद करा, उत्तर द्या, खंडन करा, पण धमक्या देऊ नका। माध्यमाला नोटीस देणं सोपं आहे, पण जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न पुसणं अशक्य आहे। प्रबुद्ध भारतवर टीका करत प्रतिवाद करा, पुरावे द्या, स्वागत आहे, पण दडपशाहीची भाषा लोकशाहीत चालत नाही। हे माध्यम कोणाच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी निर्माण झालेलं नाही, हे प्रतिकाराचं माध्यम आहे। अन्यायाचा प्रतिकार, समतेचा स्वीकार, सत्तेला सवाल आणि सत्याचा आग्रह यावर हे माध्यम उभं आहे। ही भूमिका काल होती, आज आहे आणि उद्या सुद्धा हीच भूमिका आमची राहणार आहे। जय भीम, धन्यवाद।